नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण ई-के-वाय-सी ही 18 सप्टेंबरपासून सुरू झाली होती आणि याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती आहे 18 नोव्हेंबर. म्हणजे आपल्याला लाडकी बहीण ई-के-वाय-सी करण्याकरिता 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. पण मित्रांनो, या 2 महिन्याची मुदतमधून आता जी 1.5 महिने आहे ते संपले आहे. आता आपल्याला ई-के-वाय-सी करण्याकरिता फक्त आणि फक्त 15 दिवस बाकी उरले आहे. पण अनेक लाडक्या बहिणींचे जे आहे ते आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्या ज्या लाडक्या बहिणी आहे ते त्यांची जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ते पूर्ण करू शकत नाही आहे. मित्रांनो, त्या लाडक्या बहिणींच्या समोर एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की त्यांना जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आहे ते अनिवार्य आहे. पण त्या ज्या बहिणी आहे त्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करायला आधार कार्ड सेंटरवर जात आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड सेंटरवर आता सध्याच्या परिस्थितीत अत्यंत मोठी गर्दी सुरू आहे आणि त्या गर्दीमुळे अनेक लाडक्या बहिणींना एका दिवसामध्ये त्यांचे जे आधार कार्ड आहे ते अपडेट होत नाही आहे आणि त्यांना जे त्यांचा नंबर न लागल्यामुळे त्यांना घरी परत यावं लागत आहे आणि त्यांची जी मजुरी आहे ती सुद्धा पडत आहे आणि त्यांचं जे आधार कार्ड अपडेट आहे म्हणजे मोबाईल नंबरसोबत लिंक ती प्रक्रियासुद्धा पूर्ण नाही होत आहे आणि त्यांना त्याकरिता पुन्हा पुन्हा जावे लागत आहे. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात भीड असल्यामुळे आधार सेंटरवर त्यांचे जे आधार कार्ड अपडेट झाले तरी बी त्यांना जे आधार कार्ड अपडेट होण्याकरिता जवळपास 8 दिवस लागत आहे. तर अशामध्ये लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता लाडकी बहीण ई-के-वाय-सी करण्याकरिता आपल्याला जे दिवस उरले आहेत ते आहे फक्त आणि फक्त 14 दिवस बाकी आहे. या 14 दिवसामध्ये आपलं आधार कार्ड जे आहे ते अपडेट होईल की नाही आणि आपलं जे आधार कार्ड अपडेट झालं नाही तर आपली जी ई-के-वाय-सी आहे ती होईल की राहणार आहे अशी. तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की आता आपला आधार कार्ड जर 14 दिवसामध्ये अपडेट झाला नाही तर आपली जी ई-के-वाय-सी आहे ती अशीच राहणार का? आपण ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाही का? तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की लाडकी बहीण ई-के-वाय-सी जी लास्ट डेट आहे ती लास्ट डेट वाढू शकते का? तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जवळपास आत्तापर्यंत 60% महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे. अद्यापही 40% महिला ज्या आहे त्या ई-के-वाय-सी पासून वंचित आहे. अनेक अशा महिला आहे की त्यांचे जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्या ज्या बहिणी आहेत त्या ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही आणि त्यांना ही प्रक्रिया अवघ्या 14 दिवसामध्ये पण पूर्ण करता येणार नाही. त्याकरिता जे आहे जी ई-के-वाय-सी जी लास्ट डेट आहे ती मित्रांनो जवळपास मला तरी वाटते की ही ई-के-वाय-सी जी लास्ट डेट आहे ती वाढू शकणार, कारण की जी बहिणी बाकी आहे त्यांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि शेवट तारीख वाढवल्यावर त्यांची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे मला तरी वाटते की जी ई-के-वाय-सी जी लास्ट डेट आहे ती मित्रांनो जवळपास वाढणारच आहे.